आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीच्या बाबतची बैठक पूर्ण करण्यात आली। दुपारी 2:30 वाजता समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने, विनायक निमण शिवसेना पुणे शहराचे प्रमुख या नात्याने आणि माननीय शशिकांत भाऊ सुतार हे असे चौघांची बैठक झाली। बैठकीमध्ये अतिशय खेळीमेळीने चर्चा झालेली आहे। पुणे शहराचं राजकीय वातावरण हे चांगलं राहिलं पाहिजे या विषयासंदर्भामध्ये दोनही पक्षाच्या प्रतिनिधींनी एकमुखाने पाठिंबा दिला की युतीच्या संदर्भातली भविष्यातली बोलणी ही करत असताना हा फॉर्म्युला मात्र नक्की की पुणे शहराचं राजकीय वातावरण हे सलोख्याचं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, टीका प्रतिटीका याच्या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजेत, अशा स्वरूपाचं वातावरण पुणे शहरामध्ये आहे, तेच आपण पुढे चालवलं पाहिजे, अशा प्रकारची बोलणी झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे काही मत कच्च्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आहे ते त्यांच्यासमोर सादर केलं आहे। दुसरा विषय, त्यांनी देखील त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडलं आहे। त्याबाबतचं पुढील पाऊल टाकण्याच्या आधी ते त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतर तिसरी फेरी आणि चौथी फेरी अंतिम अशा स्वरूपाचं साधारणतः आमचं या सगळ्या विषयातली वाटचाल असेल असं माझं म्हणणं आहे। आणि त्यामुळे 2-3 दिवसानंतर आम्ही परत तिसऱ्या फेरीसाठी बसणार आहोत, त्यावेळेला अधिक पुढची जी काही पावलं असतील त्याबाबतचं स्पष्टीकरण आम्ही आपल्याला देऊ। आता प्राथमिक फेरी फक्त झाली, पहिली फेरी होय होय म्हणजे जागा वाटपाचं काही ठरलंय नाही। या विषयासंदर्भामध्ये आम्ही आत्ता कोणीही वाच्यता करणार नाही, तेही करणार नाहीत, आम्हीही करणार नाही। साधारणतः कधीपर्यंत येतील? 1-2-3 दिवसामध्ये आम्ही बोलणी करू आणि मग पुढे निर्णय होईल। म्हणजे सकारात्मक आहे? सकारात्मक आहे।